12 किलोमीटर दाखवतोय आणि मला 70 रुपये दाखवले, असं कसा? बघूया. इतके ऑर्डर डिलिव्हर केल्या पण कोणी मला कार्डच्या बद्दल विचारलं नाही. आज फर्स्ट टाइम एका कस्टमरने विचारलं की कार्ड ऑप्शन आहे का. सॉरी यार, कार्डचा ऑप्शन नाही आहे. जीपे आणि गुगल पे, मग ताई ॲमेझॉन पे केला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 12 तारीख आणि आपला लॉग इन टाईम आहे 12:15 आणि एक ऑर्डर लागली आहे रोवाच्या इथे, समोरच आहे रेस्टॉरंट. आणि ही पहिलीच ऑर्डर लागली आहे 10 किलोमीटरची. ऑब्वियसली तळोजा 10 किलोमीटर म्हणजे तेच असणार, दुसरं काय असणार. ठीक आहे, काय घेऊन जायचं आहे? एगलेस रिच चॉकलेट केक ½ kg आणि याच्यामध्ये रेंज सर्च भेटले 23 रुपये. चला, सुरुवात चांगली आहे, मोठ्या ऑर्डरपासून भेटली आहे. बघूया पुढे काय होतं. मी इथे हायवे ब्रेक. मी खारघरमध्ये एंटर करणार होतो. समोर ब्रिज आहे मेट्रोचा, त्याच्या खाली इथली ऑर्डर लागली. आता तिथून मी U-टर्न मारायला मला भीती वाटत होती, कारण या गाड्या थांबत नाहीत बघा. हे ट्रक्स वगैरे काय थांबत नाही आहेत. तर मी पूर्ण पुढे जाऊन U-टर्न मारून आलो आणि पाऊस लागला टपकायला. तर मी घातला रेनकोट घातल्यावरती गरम व्हायला लागला, कारण हा कडक ऊन पण लागला इथे. मी काढला परत रेनकोट. आता इथे आहे, पण ऑर्डर रेडी होण्यासाठी 10 मिनटं आहेत आणि वरून तलोजामध्ये घेऊन जायचं आहे. मला वाटतं आज फिरवणार आहे मजबूत, लांब लांब. ठीक आहे, एवढा ऊन आहे की मला डोळे असे बारीक झालेत. एक नंबरची फालतूगिरी चालू आहे. असं राग येते ना मला. त्या साईडला कडक ऊन होता आणि तलोजा आणि कळंबोली जास्त लांब नाही आहे, आणि एवढा बेकार पाऊस आला की मी लिटरली अर्धा भिजलो. लय विचित्र पद्धतीचे ऑर्डर लागतात आज. 10 किलोमीटरची ऑर्डर लागते, पण 10 किलोमीटर रिटर्न यायला लागतो. परत 10 किलोमीटरची ऑर्डर लागते, परत 10 किलोमीटर ऑर्डर डिलिव्हर करतो, परत रिटर्न यायला लागतो. 20 किलोमीटर असेच गेले. परत तिसरी ऑर्डर लागली 5 किलोमीटरची, परत 10 किलोमीटर पाठी. अरे तर पप्पांचा फोन, 1 मिनिट. किती पाऊस होता. आता पाऊस थोडा कमी झाला आहे. मगाशी तर पूर्णच बंद झाला होता, आता परत पडायला चालू झाला. ही 40ची ऑर्डर लागली आहे. कुठे गेली रे माझी गाडी? हां, इथे 40 बघा. हे कशी देतात प्लास्टिक, न काय सांगता विकता. प्लास्टिकच्या पिशव्या जमा करतोय मी. जेवढ्या जमतील ना तेवढं माझ्यासाठीच चांगलं आहे. एखादी भली मोठी ऑर्डर आली तर त्याच्यामध्ये टाकायचं, द्यायचं. काल तर उल्व्यामध्ये एका रेस्टॉरंटशी मांडत होतो. ते बोललेत की कंपनीकडनं मागा बोलतो पिशव्या. अरे तुझ्या आईच्या गावात खेडा झाला, कंपनी कशा पिशव्या देईल? रेस्टॉरंट तुझा, ऑर्डर तू हे करतोय, सेल करतोय, आणि कंपनीला पिशव्या मागायला सांगतोय. काय बोलायचं, एक येतात ना असे येडी वाकडी. इतके ऑर्डर डिलिव्हर केल्या पण कोणी मला कार्डच्या बद्दल विचारलं नाही. आज फर्स्ट टाइम एका कस्टमरने विचारलं की कार्ड ऑप्शन आहे का. सॉरी यार, कार्डचा ऑप्शन नाही आहे. जीपे आणि गुगल पे, मग ताई ॲमेझॉन पे केला. नाही, त्यांना काय माहिती असेल तर असेल, पण नाही, आपल्याकडे असं काही ऑप्शन नाही आहे. चला, ऑर्डर झाली डिलिव्हर्ड. आता भेटू. काय मूर्ख पाऊस आहे यार, जातोय येतोय. गरम एवढा बेकार होतो ना रेनकोटमध्ये. 5-10 मिनिटाला रेनकोट काढ केली ती बटणी अशी निघायची. ही बटणं फिरतायत तसेपणे बघ, दिसते गोल फिरतायत. पण नाही यार, एकदाच पण एकदाच दोघां पे काहीतरी कर. इथे लोक राहतात कशी देवाला माहिती बाबा. खतरनाक वास येतोय ना. मी 2 मिनटं थांबलो ना तर उलट्या करेन लिटरली बाबू. तर नाही, मला पहिले निघायला लागेल.
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. थांबा भेटतो लवकर. मी आलो त्या जागेमधून निघतच होतो बाहेर आणि थोडं त्या इथला प्युअर पंजाबी ढाबा इथली ऑर्डर लागली. हे घेऊन जायचं सेक्टर 25मध्ये. ॲक्च्युअलमध्ये भारी आहे. असे लोकल ऑर्डर लागले ना मजे ही मजे. केसांची हालत बघा जरा. अच्छा गावात हेल्मेट घालून हां आता अपडेट द्यायचं होतं. 6:40 मिनिटं झाले आणि चाटविडे ना पाठवून चाटविडे शिकतोय ना तिथून एक ऑर्डर लागली आहे कामोठ्यामध्ये. तर ही ऑर्डर लागून कामोठ्यात जायचं आहे आणि रेंज चार्ज 15 रुपये होता. 7च्या नंतर तो 20 रुपये होऊन जाईल. मित्रांनो ही वाली ऑर्डर झाली डिलेवर. पण कसं आहे माहिती आहे का जिथून यायचं होतं ना तिथूनच आलो. पण एवढी ट्रॅफिक भेटली ना जवळजवळ 20 ते 22 मिनटामध्ये ट्रॅफिकमध्ये गेली. एनिवेज काय हरकत नाही. तर मी सध्या कामोठ्यामध्ये आहे. इथून दिसतं असेल नाव व्यंकट म्हणून आहे हॉटेल ब्रिजच्या समोर. तर इथून ऑर्डर लागली आहे पनवेल पलसे. ठीक आहे आता काय बाईक तर लागली. नो टेन्शन. किती वाजता लागली यार? 7:28 मिनटं. रेडी व्हायला लागणार 15 मिनटं. बघूया जसं होते तसं. हे बघा मी आता पळसाला होतो. पळसावरून ऑर्डर लागली होती. सॉरी ऑर्डर द्यायला गेलो होतो. जवळपास 50 मिनटाचा टाईम लागला आणि ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला ना भगततारात त्यांची ऑर्डर लागली इथे. आता ही लागल्यानंतर अजून एक ऑर्डर लागली. त्याला 6 किलोमीटरचं पिकअप आहे. पण जेव्हा मी इथे आलो लोकेशनवरती आणि बघितलं की कस्टमरची लोकेशन काय आहे. ही रेस्टॉरंटची लोकेशन आहे. कस्टमरची लोकेशन काय आहे तर कस्टमरची लोकेशन कामोठे निघली. म्हणजे याचा अर्थ असा की दुसरी ऑर्डर ही आहे ती कामोठ्यामधून आहे आणि ती 6 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 28 नाही 68 म्हणजे 600-700 मीटरचा ड्रॉप आहे. डबल ऑर्डर काउंट झाली आणि पण या रेंज सर्च केला एका ऑर्डरचा. पण ठीक आहे काय हरकत नाही. पनवेलमधून सुटका झाली तीच मोठी गोष्ट आहे बाबा. चला ऑर्डर रेडी झाली तर फटाफट पिकअप करतो आणि जातो. पिशवी हातातच आहे. जस्ट मी ऑर्डर ना डिलिव्हर केली आहे. इथे आसपास बिल्डिंग आहे. डिलिव्हर केली आणि एक ऑर्डर लागली आहे. ती ऑर्डर लागली आहे 4 दिसतच नाही 5 किलोमीटर 72 रुपीज प्लस रेंज चार्ज म्हणजे 7-8-9 रुपयाची ऑर्डर. आता मे बी इथून जायचं आहे चक्का. ठीक आहे पलवू दे. मजे ही मजे मेरे तो. पनवेलमध्ये नको कामोठा सॉरी कळंबोली वगैरे ठीक आहे. तलोजा पनवेल नको. बघू बाकी भगवान भरोसे मिलते उधर. खारघरचाच ऑर्डर लागला आहे. खारघर सेक्टर 17. लय भारी वाटते मला. बारा किलोमीटर व्हॉट? बारा किलोमीटर दाखवतोय आणि मला 70 रुपये दाखवले. असं कसा? बघूया. तरी पण मी खुश आहे. मल्टी ऑर्डर लागली. अरे यार पण एक छोटे मल्टी ऑर्डर आहे. बिल्डिंगमध्येच आहे मी कस्टमरच्या. पाऊस बघा काय बरोबर आहे खतरनाक. चला जातो. ओके फायनली सगळे ऑर्डर झाले डिलिव्हर्ड. एक मल्टी ऑर्डर लागले होते त्याच्यामुळे 45 मिनटं ते 50 मिनटं गेले. आता कामोठ्यामध्ये एक शेवटची लास्ट ऑर्डर लागली होती. ती ऑर्डर झाली डिलिव्हर्ड आणि कॅश ऑर्डर आहे. तर कॅश केली आपण कलेक्ट आणि आता जातो आहे. घरापासून काही जास्त लांब नाही. जवळपास मी 2.5-3 किलोमीटर नाही 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर
ठीक आहे, एवढं काय नाही. तर मित्रांनो, मी घरी आल्यानंतर बघितलं की माझा वॉलेट पूर्ण भिजला होता आणि माझे पैसे वगैरे बऱ्यापैकी सगळे भिजले होते. आणि जेव्हा मी व्हिडिओ एडिट करतोय दुसऱ्या दिवशी तोपर्यंत वॉलेट अजूनपर्यंत सुकला नाही आहे, ओलाच राहिला आहे. ठीक आहे, एनिवेज या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काल आपली गाडी 150 किलोमीटर चालली आणि आपली अर्निंग पण 1500 रुपयाच्या आसपासच झाली. त्याच्यातले मानून झाला जास्तीत जास्त 300 रुपयाचा पेट्रोल गेला असेल, त्याच्यावरती पेट्रोल नाही गेला गाडीचा. तर कालचा दिवस मस्त होता, खूप मजा आली काम करायला. बघूया नेक्स्ट डे कसं काय होतोय. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 1K करायचे. ठीक आहे, चला बाय बाय, टेक केअर.